सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील डीमार्ट येथून एका ग्राहकाने गुड डे बिस्किट खरेदी केल्यानंतर ते घरी घेऊन आल्यावर अनिकेत बिरारी यांच्या मुलीने आणि त्यांच्या पत्नीने ते बिस्किट खाल्ल्यानंतर त्या बिस्किटमध्ये बुरशी लागलेली असून मोठ्या प्रमाणात अळ्या आढळून आल्या। या संदर्भात संबंधित ग्राहक असलेल्या अनिकेत बिरारी यांनी धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डीमार्ट संदर्भात तक्रार केली आहे। तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली असून या प्रकरणी यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डीमार्ट व संबंधित बिस्किट कंपनीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार धुळेकर, मी अनिकेत बारी, राहणारा धुळ्यामधला। ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डीमार्टमधून माल घेत राहतो किराण्यासाठी, घरगुती याच्यासाठी। तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने एक गुड डेचं बिस्किट होतं आणलेलं डीमार्टमधून, पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या, त्याच्यात बुरशी होती त्याला लागलेली। तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने, तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे, हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती। तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले, जिल्हा आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासन दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी, तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकारी सरांना पण त्यांना निवेदन दिले। तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं आहे, तर कुठल्याही धुळ्याकरासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे। एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे, तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा, सहकार्य करावे हीच नम्र विनंती। आणि धुळ्यामध्ये डीमार्टला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड डे वगैरे बिटान याचा, त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती।